नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मौन या शब्दाला काही विशिष्ट अर्थछटा आहेत. मौन बाळगणं किंवा मौन धारण करणं हा एक आध्यात्मिक उपासनेचा मार्ग आहे. ती एक उपासना आहे. जेव्हा उपासनेसाठी मौन धारण केलं जातं तेव्हा बाह्य जगापासून अलिप्त होऊन अंतर्मुख होण्याची प्रक्रिया त्यामध्ये अनुस्यूत असते. स्वतःमध्ये डोकावून पाहणं, स्वतःचा शोध घेणं हे अशा प्रकारच्या मौनामध्ये अपेक्षित असतं. कधीकधी संमती देण्यासाठी सुद्धा मौन धारण केलं जातं. अशा वेळेला एखादी व्यक्ती जर बोलली नाही काहीच तर त्याची मूकसंमती आहे असं गृहीत धरलं जातं. कधीकधी नाराजी दर्शवण्यासाठी सुद्धा मौन धारण केलं जातं. अशा वेळेला मूग गिळून गप्प बसणे असं म्हणतात, कारण असे लोक काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि त्यांचं मौन हेच त्यांची नाराजी आहे हे असं मानलं जातं. कधीकधी एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सुद्धा मौन धारण केलं जातं आणि असं आंदोलनसुद्धा केलं जातं, मूक आंदोलन. अशा निरनिराळ्या अर्थछटा मौन या शब्दासाठी आहेत. म्हणूनच म्हटलं जातं की मौनम सर्वार्थ साधनम. सर्वार्थ म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टी, मग तुमची संमती असो, तुमची नाराजी असो, तुमचा निषेध असो किंवा तुमची आध्यात्मिक उपासना असो, या सगळ्या गोष्टी मौन धारण केल्यामुळे साध्य होतात. हे सगळं साध्य करण्याचं साधन म्हणजे मौन आहे. असा मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीचा अर्थ होतो. मौनम सर्वार्थ साधनम ही उक्ती मराठीमध्येच काय तर इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा म्हणीसारखी वापरली जाते. पण हा एका श्लोकाचा फक्त चौथा चरण आहे हे आपल्याला माहीत आहे का? आणि मग पूर्ण श्लोक काय आहे, आधीचे 3 चरण कोणते आहेत हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. पूर्ण श्लोक आपण आधी ऐकूया. तो श्लोक असा आहे, आत्मना मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. संस्कृतमध्ये मौन राहणं, गप्प राहणं, मितभाषी असणं, जास्ती बडबड न करणं हा सद्गुण मानलेला आहे आणि अतिवाचाळता करणं, बडबड करणं हा दुर्गुण मानलेला आहे. आणि अशा अर्थाची अनेक सुभाषितं संस्कृतमध्ये आहेत. आपण ती सगळीच सुभाषितं पाहणारच आहोत. आणि मौन केव्हा धारण करावं हे सुद्धा सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे. तर ती सुभाषितंसुद्धा आपण या सौरभमध्ये पाहणार आहोत. पण आजचं सुभाषित काय आहे त्याचा आपण अर्थ बघूया. शुकसारिकाः म्हणजे पोपट आणि मैना. बध्यन्ते म्हणजे बांधले जातात, ते पिंजऱ्यात कैद केले जातात. कशामुळे तर आत्मना मुखदोषेण. आत्मना म्हणजे स्वतःच्या, आणि या पोपट आणि सारिकांचा मुखदोष काय आहे? तो दोष असा आहे की ते माणसाप्रमाणे बडबड करतात, बोलतात. आणि ते बोलतात म्हणूनच त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं, पिंजऱ्यात कैद केलं जातं. हा त्यांचा आत्मना मुखदोष आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या तोंडाची वाचाळता हाच त्यांच्या कैदेचं कारण आहे. तो एक दुर्गुण आहे. आणि मग कोण बांधलं जात नाही, कोणाला कैद केलं जात नाही तर बकास्तत्र न बध्यन्ते. बक म्हणजे बगळा. बगळा हा आपल्या सगळ्यांचा अति परिचित असा पक्षी आहे. हा पाणथळ जागी राहतो, एक पाय वर करून ध्यानस्थ उभा असल्यासारखा दिसतो आणि म्हणून बकत ध्यान हा सुद्धा एक वाक्प्रचार मराठीमध्ये रूढ झालेला आहे. हा बगळा बोलत नाही, त्याचा कधीही आवाज आपण ऐकलेला नाही. तो बोलत नाही म्हणूनच त्याला कोणीही पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवत नाही. बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. म्हणजे स्वतःच्या वाचाळतेमुळं किंवा वाचाळता या दुर्गुणामुळं पोपट आणि सारिका म्हणजे मैना पिंजऱ्यामध्ये कैद केल्या जातात. पण बगळे मात्र कधीही कैद केले जात नाही, बांधले जात नाही पिंजऱ्यामध्ये. कारण मौनम सर्वार्थ साधनम. सर्वार्थ साधनम, सगळ्या गोष्टी साध्य करण्याचं मौन हेच एक महत्त्वाचं साधन आहे. आहे की नाही? छान आहे ना हे सुभाषित? आवडलं का तुम्हाला? भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.